गुडबाय नो मॅन्स लँड, गुडबाय. नो मॅन्स लँडवरच्या आकाशा आज तुझाही अखेरचा निरोप घेतोय. रोमॅन्स आकाशही असतं का? कुणास ठाऊक. असेलही कदाचित. हा, पण एक बरं आहे. जमिनीवर जसं दोन देशांची सरहद्द ठरवण्यासाठी तारांचं कुंपण घालतात, तसं काही आकाशात तारांचं कुंपण घालता येणार नाही. कुणास ठाऊक. होय, राजकारणी लोक आकाशात सुद्धा तारांचं कुंपण घालतील, म्हणजे मग बऱ्याच राजकारण्यांची सोय होईल. छे 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 छे. आजच्या या सुंदर सकाळी राजकारण्यांची आठवण म्हणजे अपशकुनच. निर्जन आघाडीवरून मी माझ्या घरी परत जाणार. अनेक वर्षांचा सहवास आज संपणार. मी माझ्या घरी परत जाणार. मी माझ्या घरी परत जाणार आहे. मी माझ्या घरी परत जाणार. ऐका ऐका सर्वत्र वरच्या वृक्षांनो, ऐका तुम्ही पर्वत शिखरांनो. कुंपण नसलेल्या मुक्तांगणात स्वच्छंद विहारी पात्रांनो, तुम्ही सुद्धा ऐका. मी जाणार. मी माझ्या घरी परत जाणार. मी माझ्या घरी परत जाणार. मी माझ्या घरी परत जाणार. माझ्या घराच्या सभोवताली हिरव्या झाडांची मखमली सावली. माझ्या घराच्या सभोवताली हिरव्या झाडांची मखमली सावली. तिथं आहे एक तांबू गाय. तिथं आहे एक तांबू गाय आणि तिथं गोजीरवाण वासरू. वंचणीला रोज येतं एक मायेचं पाखरू. त्या पाखराच्या डोळ्यांनी मी आता सारं जग पाहणार. माझ्या घरी सकाळ खचडे आवाजात खूप चालतोय. अरे जरा बाहेर ये, बाहेर ये. हे आकाश बघ किती सुंदर दिसतंय. हे ती नक्षत्र पाहिलीस का रे? किती देखणी दिसतात. अरे चक्क सूर्य उगवला आणि तुला अजून नक्षत्र दिसतात. हो. तुझी तब्येत तर ठीक आहे? अगदी थंड. अरे दिवसा उजेडी तुला नक्षत्र दिसतंय आणि सकाळ सुटून गात बसतायस गाढवासारखं. गाढवाला कधी गाता येतं? हो, येतं ना. मी नाही गो ऐकलं कधी गाढवाचं गाणं. पण मी ऐकलंय ना. कधी? त्या गाण्यानंच तर झोपमोड झाले माझी. बँको. अरे असं चिडून जाऊ थट्टा केली मी. तुझं गाणं आवडलं मला. पण काय रे हे गाव आहे तुझं? बँको. त्याचं काय आहे की कधी कधी मला, अरे पण मला कधी तू थानपत्ता सुद्धा लागू दिला नाही. बँको, आमच्या देशात पुढाऱ्यांचा, उंदरांचा आणि कवींचा भलताच सुळसुळाट झालाय बघ. वाढ नाही पण भूल लागला झालाय. अरे आमच्या देशात बुद्धिबळ खेळणाऱ्यांचा सुळसुळाट झालाय, जो तो स्वतःला ग्रँड मास्टर समजतो. तुझ्या सहवासात मी बुद्धिबळासारखा खेळ खेळायला शिकलो. मी आणखी उभा राहायचा आणि तू त्या खडकावर बोट मांडून बसायचा. आठवत आपला खेळ खूप रंगायचा. आता मी सोमते आणि पट आणतो. आपण एक दोन डाव टाकूया. आज नाही. घरी परत जातोय. नाही, मी विसरलो नाही. तू मला शुभेच्छा दिला. मला खूपच आनंद झालाय बोल. एका पिंजऱ्यातून मुक्त होत असलेल्या पाखराला पाहता दुसऱ्या पिंजऱ्यात असलेल्या पक्षाला तो बंधुवान असून सुद्धा आनंदच होत असणार बोल. तरी सुद्धा राहून राहून वाटतंय की तो जाण्याचा दिवस येऊच. म्हणून त्या सूर्य उगवला तरी मी झोपूनच राहिलो. अरे तू झोपून राहिलास म्हणून सूर्य उगवायचा थोडाच राहणार आहे. फ्रँको, मित्रा, सैनिकाला एवढा शोभत नाही. युद्धात शत्रूच्या काळजाचा बंदुकीच्या गोळीने वेध घेणाऱ्या सैनिकाचं काळीच काही म्हणतात असतं. त्याला मी भावना असतात. तू आणि मी गेले 3-4 वर्ष या निर्जन आघाडीवर एकत्र आहोत. म्हटलं तर मित्र, म्हटलं तर शत्रू. नाही फ्रँको, आपण शत्रू नाहीच. आपल्या देशाची फाळणी झाली आणि नो मॅन्स लँडचा जन्म झाला.
शेकडो वर्ष एकाच देशात गुण्यागोविंदाने राहणारे अटलांटिका आणि पॅसिफिका वंशाचे लोक फाळणीनंतर एका क्षणात एकमेकांचे हाडवेरी झाले. आपले देश वेगळे झाले आणि तारांची कुंपणं त्या देशांची प्रतीकं बनली. तो एक काळाकुप्त इतिहास आहे बोरिस. कोळशासारखा कितीही उगाळत बसतो तरी त्या इतिहासाची पाने काही दोरीवरची नाही. बरं ते जाऊ दे. तू इथून परत गेल्यानंतर काय करणार? मी छोटीशी शेती विकत घेणार. शेती करणार? सैनिकाची दोनच स्वप्न असतात बघ. एक, आपल्या मायभूमीच्या रक्षणासाठी जीवाचं सोनं करायचं, नाहीतर या मातीतून सोनं पिकवायचं. पण बोरिस, तुझ्या त्या जमिनीच्या तुकड्याला हे असलं तारांचं कुंपण मात्र झालं नको. त्याऐवजी गुलाबाच्या ताटव्याचं कुंपण झालं. त्यावर गुलाब फुलले ना की मी येईल ते पाहायला. अरे पण त्या गुलाबापर्यंत पोहोचण्यासाठी तुला हे कातरी कुंपण ओलांडावंच लागणार. तेच करणार आहे मी आता. गेली 3-4 वर्ष या निर्जन आघाडीवर आपण एकमेकांचं सुख द्यावं. आपल्या मैत्रीला या तारांच्या कुंपणाचं काटेरी बंधन होतं. अगदी बुद्धिबळ खेळताना सुद्धा नो मॅन्स लँड आपल्यामध्ये होती. आज याच नो मॅन्स लँडवर या दोन मित्रांची जीवाभावाची भेट होती. नाही फ्रँको, आपण सैनिक होतो. आपलं कर्तव्य आपण विसरून चालणार नाही. कर्तव्य, सैनिकाचं कर्तव्य. अरे आपल्या देशातले नेते त्यांना सोयीचं असेल तेव्हा युद्ध सुरू करतात. कधी युद्धबंदीचा तह करतात, कधी शांततेचा करार करतात. स्वतः केलेल्या कराराला रद्दीच्या कागद इतकी सुद्धा हे ठोंगी नेते किंमत देत नाही. पुन्हा कधीतरी त्यांना युद्धाची खुमखुमी येतेच. आणि मग तुझ्या माझ्यासारखी पापभिरू कुटुंबवत्सल माणसं एकमेकाला आपले शत्रू मानतात, एकमेकांचा द्वेष करतात. देशभक्ती, सैनिकाचं कर्तव्य आपल्या भावनेच्या भरात आपल्यासारख्या हाडामासाच्या माणसांचे बळी घेतात. तू जाण्यापूर्वी फक्त एकदाच आपण या नो मॅन्स लँड वर कडकडून भेटूया. कमा तुझी ती रायफला ती खाली गेली. सार्जंट हरवान नो मॅन्स लँड वर येऊन याने करार बोललाय. ड्रॉप युअर गन सार्जंट. इट्स अन ऑर्डर. सॉरी, मला तुमचा हुकूम मानता येणार नाही. तुम्ही निघा. या बुद्ध्याचा मी समाचार घेतो. मूर्ख आहेस. तुझ्या बंदुकीतल्या गोळीच्या एका ठिणगीनं युद्धाचा भडका उडेल आणि त्या भडक्यात या दोन्ही देशातील कित्येक कुटुंबांचा नाश होईल. वेड्यासारखं करू नकोस. एक मात्र नाही, शरण आलेल्या शत्रूला सोडून दिल्याने किती भयंकर परिणाम भोगावे लागतात ही आपल्या इतिहासाची रक्ताळलेली पानं सांगते. स्वतंत्र देशाची मागणी करून माझ्या मायभूमीची फाळणी करणाऱ्याला मी कधीही क्षमा करणार नाही. तुमच्याबद्दल जर संशयाचा खरा ठरला याची खात्री पडते मला. माझ्याबद्दल संशय नसला तुम्ही शत्रुमीला हे रात तुम्ही शत्रूचे दोन डावावर पोरा. तू काय बोलतोयस ते तुला तरी कळतंय तुझं? या चेकपोस्टच्या भागातून स्मगलिंग चालतंय याची पक्की खबर आहे मला. खोटी आहे ती. तुम्ही यांना सामीलात नंतर या म्हाताऱ्याला तुम्ही का वाचवलात? ऐकायचंय तुला? ऐकायचंय? हो. हरमन, फ्रँकोला सुद्धा तुझ्या एवढाच एक मुलगा होता. फ्रँकोचं गाव सरहद्दीला लागून एकदा फ्रँकोचा मुलगा त्याच्या काही मित्रांबरोबर गावाबाहेरच्या मैदानावर फुटबॉल खेळत होता. रंगात आला होता. कुणाच्या तरी क्रिकेटनं चेंडू उडाला आणि तो सर्व स्लॅम मध्ये येऊन पडला. फ्रँकोचा मुलगा तो चेंडू हाण्यासाठी धावला. अचानक पोरांचा वर्षाव झाला. वर्षाव कशाला उगीच चुन्याच्या दुकानावरच्या खपल्या काढतोयस?
तुझ्या वडिलांच्या डोळ्यांकडे कधी निरखून पाहिलेस? त्यांचे डोळे सुद्धा तुला फ्रँकोच्या डोळ्यासारखेच दिसतील. पुत्र वात्सल्याने काठोकाठ भरलेले. थांब फ्रँको, मला सुद्धा तुझा अखेरचा निरोप घ्यायचा आहे. वळचणीला येईल तिथं, वळचणीला येईल तिथं एक मायेचं पाखरू. वळचणीला येईल तिथं एक मायेचं पाखरू. त्या पाखराच्या डोळ्यांनी, त्या पाखराच्या डोळ्यांनी मी आता सारं जग पाहणार. त्या पाखराच्या डोळ्यांनी मी आता सारं जग पाहणार. मला झोप नाहीये. झोप? तुम्हाला काय वाटतं? मला इथे झोपायला पाठवलं? डोळ्यात तेल घालून सतत पहारा करायचा हुकूम आहे मला. अरे हो, खरंच की इथं बराच ठोक आहे. तू असं कर, रात्री पहारा कर आणि दिवसा झोप कर. मी दिवसात झोपलो तर तुमची काय हरकत? हरकत घेणारा मी कोण? पण पुरा रात्रीची झोप हीच खरी. माझा मुलगा होता ना सरजी, सरजी त्याचं नाव. तो याचा रात्री खूप वेळ जागत बसायचा. त्याला पुस्तक वाचायचं भयंकर वेळ होत. रात्र रात्र जागत बसायचं. तुला पहिल्यांदा पाहिलं ना, तो क्षणभर मला वाटतं माझा मुलगाच आलाय. आज तो असता तर तुम्ही दोघे जुळे भाऊच वाटला असता. तुझ्या असलेल्या गोड बोलण्यानं मी फसणार नाही. पोलीस बिचारा फळा होता. तुम्ही केलेल्या मैत्रीच्या ठोंगा पाहिजे फसला. मग कमान हरमान असला ढोंग करून माझा काय फायदा? फायदा? इथून कोकेन आमच्या देशात पाठवायचं. माझ्यासारख्या तरुणांना व्यसन लावणारे दलालही तुम्ही आमच्या देशात पाठवले. त्या व्यसनापायी आमची तरुणपणी बर्बाद करायची असं तुमच्या देशातल्या नेत्यांचं कारस्थान नाही. आणि त्यात तुम्ही पोलीसला एक सामील करून घेतला. होल्ड युअर टंग. पोलीस बद्दल मी एकही वाईट शब्द ऐकून घेणार नाही. तू म्हणतोस तसा पोलीस घोळसट असेलही कदाचित, कारण जगावर निश्चित नाही. तू आणि तो एकाच देशातले असला तरी मी त्याला तुझ्यापेक्षा जास्त चांगला वाटतो. तुमची मैत्री म्हणजे मला ढोंग वाटलं. केवळ नाटकेपणा होता. माय डिअर चाइल्ड, आम्ही या चेक पोस्टवर 3 वर्ष होतो. 3 वर्ष सगळ्या जगापासून दूर निर्जन वनवासात काळ्या पाण्याची एकांतवासाची शिक्षा झालेले कैदी असतात. तसे फरक फक्त एवढाच होता की कोणताही गुन्हा केलेला नसताना सुद्धा ही शिक्षा आम्ही भोगत होतो. आमच्या दोघांशिवाय इथे दुसरं कोणीच नव्हतं. आम्ही एकमेकांचे मित्र बनलो काय, त्याशिवाय तर जीणच शक्य झालं नसतं. काही अनुभव येईलच तो. शक्यच नाही. मी सैनिक आहे. कुठल्याही खडतर परिस्थितीत राहायची माझी तयारी आहे. सैनिकाला आपलं कर्तव्य श्रेष्ठ असतं. बोला, सैनिकी शाळेत शिकवलेली वाक्य सैनिकी शिस्ती इतकीच करडी आणि कोरडी असतात. हा, पण सैनिकही आधी माणूसच असतो आणि माणूस भावनाही असूच शकत नाही. इतर सर्वसामान्य माणसांसारखा सैनिकही सुखाने सुखावतो आणि दुःखाने विवरतो. मग असल्या माणसाने सैन्यात येऊच नाही. सर्दी होण्याची भीती वाटणं पावसात भिजायची रोज कशाला लागायची? उलट युद्धाचे प्रसंग म्हणजे सैनिकाला पर्वणीच वाटायला हवे. आहे ना, युद्धाने कोणतेही प्रश्न सुटत नाही. उलट युद्धाने अनेक महाभयंकर प्रश्नांचा जन्म होतो. जगातल्या प्रत्येक राष्ट्रानं युद्ध टाळण्याचाच प्रयत्न केला पाहिजे. असलं तुमचं बाष्प तत्वज्ञान तुम्ही तुमच्या पुढाऱ्यांना आणि देशबांधवांना काय ऐकत नाही. तुमच्या पुढाऱ्यांना युद्धाची हौकुमी आहे. तुम्ही तर आमच्याशी होणाऱ्या खेळातला पराभवही सहन करू शकत नाही. एखादं युद्ध हरल्याचं दुःख होतं तुम्हाला.
आमच्याशी होणाऱ्या सामन्यात तुम्ही जिंकलात तर तो तुमच्या वंशाच्या श्रेष्ठत्वाचा विजय असं मानतात, आणि हरला तर तुमच्या देशात दंगली होतात. मी युद्ध टाळण्याचं तत्वज्ञान सांगणं म्हणजे नांग्यानं शाकारावर प्रवचन सोडण्यासारखंच आहे. सामान्य माणसाला युद्ध नको असतं. सरहद्दीवरच्या प्रत्येक सैनिकाला जाऊन विचार, त्यालाही युद्ध नको असतं. युद्ध हवी असतात ती तुझ्या माझ्या देशातल्या पुढाऱ्यांना. त्यामुळे त्यांना आपलं अस्तित्व टिकवणं सोपं झालं. त्यांच्या सोयीप्रमाणे ते युद्धाला सुरुवात करतात. सोयीचं नसेल तेव्हा युद्धबंदी करतात. युद्ध सुरू झालं की देशातल्या सामान्य नागरिकाच्या देशभक्तीला आव्हान करून तुझ्यासारख्या कोवळ्या पोरांचे बळी घेतात. आणि युद्धबंदी असली की नो मॅन्स लँड निर्माण करून सरजी सारख्या अशा माणसांचे बळी घेतात. ऐकू, तुमचा मुलगा मारला गेला हे वाईट सलग करत, पण मला वाटतंय तुम्ही तुमच्या मुलाच्या मरणाचं भांडवल करता. मी माझ्या मुलाच्या मरणाचं भांडवल कधीच केलेलं नाही अर्पण. तसं ते वाटतं कारण बापाचं अंतःकरण तुला कधीच कळचं नाही. अरे या जगात सगळ्यात भयंकर दुःख कोणतं ठाऊक आहे तुला? स्वतःच्या मुलाचे अंत्यसंस्कार बापाला करायला लागावे यासारखं दुसरं दुःख नाही. अरे या माझ्या हातांनी मी सरजीचं रक्ताळलेलं कोवळं कलेवर पोटाशी पाय तोडून पडला होता. तो फुटबॉल त्याने आपल्या पोटाशी घट्ट धरून ठेवला होता. तोही सरजीच्या रक्ताने मागला. त्याच्या त्या फुटबॉल सकट मी सरजीच्या निष्प्राणे आला मोठा. माझा हात पाहिलं सर्व सरजीच्या रक्ताने भागले होते. माझ्या डोळ्यातला अश्रू मी ते कितीतरी वेळा धुण्याचा प्रयत्न, पण माझ्या हाताचे रक्ताचे डाग हे डाग मला धुवून टाकायचे. त्यासाठी मला पवित्र अश्रू हवेत, प्रेषिताच्या डोळ्याचे अश्रू हवेत. मला माझ्या हाताचे रक्ताचे डाग मला अश्रू. कधी कधी वाटतं की एकदाच युद्ध सुरू होऊन जाऊ दे, म्हणजे मला एकांतवास तरी संपेल. पत्र खूप लांबलंय. आणि तिथे वादळाची चिन्ह दिसत आहे. तेव्हा पत्र पुढे करतो तुझा अरमान. युद्ध सुरू झाल्यावर आपला एकांतवास संपेल खरा, पण इतरांच्या नशिबी वनवास येईल त्याचा. अच्छा, म्हणजे मी लिहिलेल्या पत्रातला मजकूर वाचत होतो तो तुम्ही ऐकलं? कोणाला पत्र लिहिलंस? अच्छा, प्रेयसीला? मित्राला? दोघांनाही. अरुण, तुला खरंच होमसिक वाटते? Oh no, never. एवढी मजेत आहे ते. आपण बुद्धिबळाचा एखादा डाव टाकूया. वेळही मजेत आहे. आणि बोरीस आणि मग पुन्हा तुमच्या मैत्रीची रटा कथा मला ऐकून दाखवू नका. मला अजून पत्र पुरी करायचे. अरे पण एखाद प्लीज लिहू मी अलोन. मला एकट्याला राहू द्या. आधीच आज हवेत खूप गारवा आहे. वाराही सुटलाय सोसाट्याचा. वादळही होईल कदाचित. अंगात ओव्हरकोट घाला. बघा, तुम्ही माझी काळजी करू नका. कुठल्याही कठीण परिस्थितीत राहायची माझी तयारी आहे. तुम्ही बसा तुमचा तो बुद्धिबळाचा डाव मांडून. आणि हो, बुद्धिबळ खेळताना जास्त बडबड करू नका. मला त्रास होतो तुमच्या बडबडीचा. ठीक आहे, मी एकदाच बसतो. आणि खेळताना जास्त बडबड करायची नाही.
वर्षापूर्वी म्हणाली होतीस की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही आणि ते फक्त 6 महिन्यात विसरलीस. आपल्यातील तो छोटा स्पर्श, त्या प्रेमाच्या आणाबाका सगळं रचून द्या. ॲडॉल्फच्या प्रेमात पडलीस. ॲडॉल्फ माझा मित्र नाहीये, वैरी. माझ्या प्रेमाची ठेव त्याच्याकडे जपून ठेवायला दिली तर त्यानेच ती सर, तू मला का आवडतेस? तुझा चेहरा दवा टवरलेल्या गुलाबासारखा. पण त्या निरागस चेहऱ्याच्या आड एक ठोकेबाज वा सनेचे करार टाकणारी दाखील विळखा लावून बसली होती. हे मला कधीच समजलं नाही. पण मी सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. मी सैनिक आहे म्हणून तू मला चिडकारलं सडता छंदी बंदी अलोकच्या गळ्यात पोलीस. लक्षात घ्या, युद्ध सुरू झालं की तुम्हाला आमचीच याचना करावी लागेल. नाहीतर शत्रूच्या बंदुका तुमच्या शरीराची चाळण चाळण करून टाकतील. आणि तुझ्या त्या दगाबाज मित्रापेक्षा सरळ सरळ दुश्मनी करणारा दुश्मन परवडला. तुमच्या या अशा दगाबाजीमुळे यायचा निर्णय घ्यावा लागला. एकांत वासाची शिक्षा तू घेतली स्वतःवर. मला वाटलं माझं सैर भैर मन या निर्जन ठिकाणी ताळ्यावर येईल. तुमचा सूड घेतल्याशिवाय माझ्या मनाला शांती मिळणार नाही. मी एकटाय, अगदी एकटा. या एकटेपणानं भविष्ठ झालंय. तुम्ही ऐकताय ना? ऐका. असाल तिथून ऐका आणि कसून हसा. आणि माझ्या मम्मीलाही जाऊन सांगा, ही इज लिव्हिंग हॅपीली. हो हो, मी सुखी आहे या एकांतवासात. कारण माझा अंत इथे सोडणार आहे. इथे सोडणार आहे. हो मम्मी, आय एम सिक मम्मी. आय एम टेरिबली होमसिक मम्मी. आय एम टेरिबली होमसिक. तुला काय झालंय? कागदाचे या वादळी वाऱ्याबरोबर माझ्या घरी पोचते आणि माझ्या आईला माझी खुशाली केली. स्वतःवर ताबा ठेव पोरा. पोरा मला वास्तव्याने काठोकाठ धरल्यासारखे आणि तुमच्या डोळ्यात मला तो रक्ताने माखलेला फुटबॉल दिसतो. तो बघा मी गोल केला की नाही. मी गोल केला की नाही. तुला घरी राहावं असं वाटतंय का? कुणाला मी नाही घरी जाणार. या आघाडीवर राहून आता मी युद्ध करणार. आणि असा हसू नकोस पुरा. तरी मी तुला सांगत होतो रात्री थोडा वेळ सोबत मी तुझ्यासाठी काय केलं म्हणजे तुला बरं वाटतं? माझ्यासाठी काय करा? बाप आपल्या मुलासाठी काय वाटेल ते कर.
मग तुम्ही मला सुजानचं गाडी जाणून द्या. ते उलटाय का ते पाहिजे. आणि त्या ॲडॉपच्या डोळ्याच्या खोबडीतून बाहेर आलेली म्हणून असले वेडे वाकडे विचार मनात निर्माण घालतो. अरे तू का आलास इथं या निर्जन ठिकाणी इतरांसारखा वशिला लावून तू देखील आपली बदली रद्द करून घ्यायची होती. मी का मी काल मी त्याला विसरण्यासाठी आलो. सुजानला आणि माझा मित्र ॲडॉन त्यालाही. पण त्यांना विसरण्याऐवजी प्रवासाची ओढ मला आणखीनच लागली. तिच्या आठवणींच्या सावल्या माझ्या मनात व्यापून राहिल्या. सुजान मी तुला विसरू शकत नाही. तू माझं सगळं अस्तित्व व्यापून टाकलंय सुजान. मी तुला विसरू शकत नाही. तू माझ्याशी एकदाच बोल नसलं. फक्त एकदाच बोल. फक्त एक तो शब्द मी माझ्या मनात पुस्तकात ठेवलेल्या मोर पिसासारखा जपून ठेवले. आणि त्याच्या स्पर्शावर मी माझं सारं आयुष्य ओळख घातली. पण माझ्याशी एकदाच बोल सुजान. सुजान प्लीज प्लीज जाऊ नको. सुजान थांब थांब. माझ्याशी एकदा बोल सुजान. जाऊ नको. पुरा असं खचून जाऊ नकोस. ऐन जवानीत अशी उमेद गमावून बसलास तर माझ्यावर कोसळले तसे दुःखाचे पहाड तुझ्यावर कोसळते. सुजान तुझी निकडे फार दुःखावर पुरा दुःखावर. आणि मी असताना कसली काळजी करतो. सुजानने तुला नाही फसवलं. मी स्वतः फसवी. बावन कशी प्रेम तिला ओळखता आला नाही याचं दुःख तिला कधीतरी भोगावंच लागेल. आणि वरवरच्या प्रेमानं भुलून गेलेल्या त्या उथळ पोरीसाठी तुका आपला जीव टाकतोस. शांतपणे झोप करा. तुझ्या मनात घोंगावणारी वावटळ आपोआप मन शूर आहेस, सैनिक आहेस. मन खंबीर ठेव. मी आहे तुझ्या सोबतीला. मी आहे तुझ्या सोबतीला. वळचणीला आलंय, वळचणीला आलंय एक मायेचं पाखरू. वळचणीला आलंय एक मायेचं पाखरू. त्या पाखराच्या डोळ्यांनी, त्या पाखराच्या डोळ्यांनी मी आता सारं जग पाहणार. त्या पाखराच्या डोळ्यांनी मी आता सारं जग पाहणार. पहिली खेळी तू करायचीस राहा. अच्छा. मग पांढऱ्या घरातल्या घोड्या समोरचं प्यालं कोण घर पुढ्या. पांढऱ्या घरातल्या घोड्या समोरचं प्यालं कोण जरा पुढ्या. अरे मग खेळाच्या सुरुवातीलाच तू अशी काही चाल करतोस ना की मला तुझ्या पुढच्या खेळाबद्दल काही अंदाजच लागत नाही. अंकल पटावरचं असलं तरी बुद्धिबळ हे सुद्धा एक युक्तीचं युद्ध आहे. आणि युद्धात अशा हालचाली कराव्या लागतात की त्यामुळे शत्रू गोंधळून जाईल किंवा कापून जाईल. अरे मग आपल्या खेळात आता हे युद्ध कशाला बाबा. खेळ खेळातच करू तर व्यवहारात सुद्धा माणसा पावलोपावली युद्ध केल्याशिवाय जगताच येत नाही. अच्छा. आता पांढऱ्या घरातला घोडा डावीकडच्या अडीच काय ठेवा. अच्छा म्हणजे असा तुझा इरादा आहे तर. आता मी तुझ्या घोड्याला कोंडीतच पकडतो बघ. काय नाही रे. माझा तुझा मित्र अधून मधून गुगल्या करतो मला. पण आपल्याशिवाय इथं दुसरं कुणीच नाही. तो तुला दिसणारच नाही. तो इथं लपलाय माझ्या पोटात. आलसर आहे रे. मध्येच कधीतरी
क्षुल्लक का असेल. आमच्या देशातल्या एका मेंढपाळाची मेंढर चुकून नो मॅन स्लँडवर आली. त्याच्या पाठोपाठ तो मेंढपाळ झाला. पण तुमच्या सैनिकांनी त्याच्यावर मशीन गन मधून गोळ्यांचा वर्षाव केला. त्याच्या शरीराची चाळण चाळण करून टाकले. असंच होतं नेहमी, असंच होतं. निष्पाप माणसांचे बळी घेतले जातात. युद्धाच्या नावाखाली खून पाडले जातात. युद्ध सुरू झालंय. तुम्ही तुमची गन उचला. निशस्त्रावर वार करण्याची आमची संस्कृती नाही. नाही मी युद्ध करणार नाही. मग हे ठाणा सोडून तुम्ही दुसऱ्या कॅम्पकडे चला. मी तेही करणार नाही. मग माझा नाईलाज होईल. या डोंगराळ प्रदेशातून आमचं सैन्य तुमच्या देशात होणार. आणखी काही तासातच आमची पहिली प्लाटून इथे येऊन पोहोचेल. मी म्हणून तुम्हाला एक संधी देतोय. मी इथंच उभा राहणार. तुझ्या हातून मला मृत्यू आला तर मला आनंदच वाटेल. बायको, तुम्ही मला मुलगा मानले. माझं कर्तव्य मला करायलाच हवं. युद्धात सगळं क्षम्य असतं आणि प्रेमात सुद्धा. तू माझ्यावर बंदूक चालवलीस ना, तर मी तुझा तो खोडकरपणात समजेल. असं तर तुम्ही तुमच्या देशाचा विश्वासघात करता आहात. देश निसर्गानं निर्माण केलेल्या जमिनीवर माणसाने आपल्या सुट्टीच्या लोभापायी सरहद्दी आणल्या. या सरहद्दीच्या आतल्या जमिनीला आपण देश म्हणतो. माती सगळीकडे थोड्याफार फरकाने तीच असते. आपण मात्र धर्म संस्कृती असल्या कल्पना पुराशी बाळगून त्या मातीत एकमेकांचं रक्त सांडत असतो. आपला चालव बंधू. अरे या युद्धात तर तुला तुझ्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या सैनिकांची प्रेत सुद्धा सोडवावी लागतील. बॉम्ब स्फोटात छिन्न विचिन्न होऊन पडलेल्या तुटक्या अवयवांमधून मार्ग काढत शत्रूशी लढावं लागेल. रक्तमासाचा चिखल मार्च करावा लागेल. आपल्या प्रेयसीची छबी डोळ्यात साठवून तिच्या सहवासाची स्वप्न पाहणाऱ्या प्रियकराची त्याच्या डोळ्याच्या खोबडीतून बाहेर आलेली बुबुळ पाहावी लागतील. विमानांच्या खळखळाटात विध्वंसे आक्रोश विसरावे लागतील. अरे तू माझ्यावर जर बंदूक चालवली नाहीस तर मग युद्धात होणारी भयंकर हानी कशी. मला तुमचं रक्त पावणार नाही. मला युद्ध करायचं नाही. पण असं केल्याने ते आपल्याला कोर्ट मार्शल करतील. शिक्षा भोगायला लावतील. युद्धात होणाऱ्या क्रूर हिंसेपेक्षा ती शिक्षा खूपच सुसह्य असेल. आपण युद्ध केलं नाही तर ते आपण थांबवू शकत नाही. मग आपण काय करायचं? इथून ढाळासारखा पळून जायचं. नाही आपण पळूनही नाही जायचं. आपण आपली ही शस्त्र या नो मॅन्स लँडच्या आत काढून टाकू. सैनिकी पोशाख फेकून देऊया आणि जगातल्या प्रत्येक नागरिकाला ओरडून सांगूया. महत्वाकांक्षेनं पछाडलेल्या युद्ध पिपासू सत्ताधाऱ्यांना त्यांच्या सिंहासनावरून खाली. या निर्जन जागेतून आपला आवाज त्यांच्यापर्यंत कसा पोहोचणार? ते का म्हणतात तुला करायचं माझे जर फार वेळ कुंपण ओलांडून मला डोळे भरून पाहायचे तुला. प्लीज प्लीज माय सन प्लीज या शिवलेल्या डोळ्यांनी गेल्या कित्येक वर्ष स्वप्न पाहतो. पण सांगितलं तर ऐकणार पण मला विश्वास होतो. तू निश्चित असणार. आपण या नोमॅन्स लँडवर एका स्वतंत्र देशाची घोषणा करायची. या देशात कुठल्याही सरहद्दी नसते. प्रत्येक देशाच्या नागरिकाला इथं राहायला पासपोर्टची गरजच असणार. इथं कुठल्याही देवाची देवळ नसते. प्रत्येक जण आपल्या देवाला त्याच्या मनाच्या गाभाऱ्यात पूजेल. इथं कुठली सांस्कृतिक मानचिन्ह असणार नाही. कुणी राजा असणार नाही. वर्ण वंश आणि जाती भेदापलीकडचे सामान्य माणसासाठी निर्माण केलेलं राष्ट्र असेल. ज्यांना युद्धाच्या विषारी वातावरणात श्वास करायचा नाही.
अशी शांततेसाठी भुकेलेली माणसं या देशात. अंकल अंकल इथं आपण जवळपासच्या गावात तू त्या औषध चला अंकल चला. माझी सुरुवात करतो येत नाही. मग सरजी कसा बसला तो फुटबॉल त्याने आपल्या पोटाशी घट्ट धरून सरजी तो फुटबॉल मला हवाय सर. पण त्या फुटबॉलला रक्त लागले. प्लीज प्लीज अंकल तुम्ही इथून चला. इथून चला ना अंकल प्लीज प्लीज अंकल. तुम्ही मला हवे आहात अंकल. तुम्ही मला हवे आहात अंकल. तुम्ही मला हवे आहात. तू रडतोस ना? तू रडू नको. तू रडू नकोस. पाहिलं सर माझ्या हातावरचे रक्ताचे डाग धुवून निघाले. तर हरमन मला प्रेषिताच्या डोळ्यातले अश्रू हवे होते ते मिळाले. हरमन तू होशील माझा प्रेषित. देशील माझा संदेश या युद्ध परिषदेत. हरमन नो मॅन्स लँड आहे ना ती एव्हरी मॅन्स लँड होऊ दे. हरमन मला वचन दे की अंकल मी तुम्हाला वचन देतो. पण प्लीज प्लीज अंकल तुम्ही इथून चला ना अंकल. तुम्ही चला ना. थँक्यू माय सन. थँक्यू. बाय नो मॅन्स लँड. बाय नो मॅन्स लँड वरच्या आकाशात मायाचं